हा तर मग पोट्टे हो, हे आहे सावंग्याच्या यात्रेचा पार्ट 2। सगळ्यात आधी पैशावाल्या माणसाच्या ताईच्या घरी आलो। एक सेकंड, अरे बाबा हमारे यहाँ ऐसा ही होता है। सावंग्यात एवढं फिरल्याच्या बाद आम्हाला जायचं होतं आता अमरावतीले। मग मीन माय दलिंदर मित्र धकलो अमरावतीच्या रस्त्यानं। सॉरी पण आमच्यासाठी सगळ्यात मोठी पनोती हे गाडी ठरली। लेकाची सुरू व्हायचं नाव पण नाही घेत जाय, त्यात हे ऊन आमचा जीव खात जाय। आणि राहिली सुईली कमी या ट्रॅफिक न पूर्ण केली। एवढ्या मुश्किलनं तर आमची गाडी सुरू झालती, त्यातल्या त्यात रस्त्याच्या मंदातच बस बंद पडली होती। त्याच्यानं एवढं मोठं ट्रॅफिक जाम झालं होतं की चालाय पण जागा नव्हती। माई जत्रीत पाय न ठेवता येणारी गोष्ट इथे खरी झाली वाटते। काही लोक तर जंगलातून गाड्या बाहेर आणत जाय, जसं की पूर्ण दुनियेत सगळ्यात जास्त घाई त्याच्याच मागे होती। आणि एवढ्या ट्रॅफिक मध्ये तुमची गाडी बंद पडली तर तुम्हाला कसं वाटल? बस तेच हालत आमची पण होती। मोजून 5 मिनिटं गाडी सुरू झाली नव्हती की 5 किलोमीटर जायला चालूच नाही झाली। मले पण असंच करा वाटे त्या गाडी सोबत, पण काय करावं माही नव्हती ना। मग गाडीले पाय लावून 3-4 किलोमीटर लोटत एका गावात आणलं। बरं झालं तिथं गराज होतं, नाही तर आमच्या आणखी लागले असते। तिथं गाडी दाखवली ना अमरावतीसाठी धकलो। अमरावतीत येऊन थोडेसे सिनेमॅटिक व्हिडिओ काढले ते पा। सिनेमॅटिक व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। आमचं अमरावतीत येण्याचं फक्त एकच कारण होतं, ते म्हणजे ट्रेंड्स आणि डीमार्ट फिरणं। गावाकडचं पोट्ट पहिली बार मॉल मध्ये फिरायला आल्यावर काय होते ते पाहायसाठी मला फॉलो करून घ्या। तेंद्रोक मी मॉलच्या अंदर जाऊन व्हिडिओ काढतो।